तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर सगळीकडे शिवसैनिक आक्रमक झाले होते आणि या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू झाली। तर या चौकशी दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर या संशयिताची चौकशी करण्यात येते। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर उद्या ठाकरे गटाकडून सकाळी 10 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर याच संदर्भात अपडेट्स जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्या सोबत आहेत। शुभम, सकाळी पुतळ्याच्या विटंबनेची घटना आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा तिथे आले होते, तसंच राज ठाकरे आले होते आणि आता असं सुद्धा कळतंय की सीसीटीव्ही कॅमेरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमार्फत लावले जाणार आहेत। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात? स्नेहा, रात्रीचे 9 वाजलेले आहेत। 12 तासांपेक्षा जास्तीचा कालावधी झालेला आहे। अजून देखील आरोपी नेमका कोण आहे याचा शोध जरी लागला नसला तरी तपास हा सध्या वेगाने सुरू आहे। सीसीटीव्ही या ठिकाणी जे आहेत मी तुला दाखवू इच्छितो स्नेहा, कशा पद्धतीने सर्वप्रथम मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा दादर शिवाजी पार्क या ठिकाणी कशा पद्धतीने आहे त्याच्या बाजूलाच आपण बघू शकतो सीसीटीव्ही कॅमेरे 1 2 3 4 5 6 सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत या सीसीटीव्ही पोलवर आहेत आणि याच ठिकाणावरनं सीसीटीव्हीचं फुटेज जे आहे ते आता काही वेळ आधी मुंबई पोलिसांची एक टीम आली होती या ठिकाणी, ते या ठिकाणावरनं घेऊन गेलेले आहेत आणि त्याआधी मात्र फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आली होती। फॉरेन्सिक टीमनी जे आहेत या ठिकाणचे सर्व नमुने जे आहेत ते एकत्र केलेले आहेत। आता पुढील तपासणीला जो आहे तो वेग आलेला आहे। सोबतच स्नेहा, एका आरोपीला सध्या एका संशयित आरोपीला जो आहे सध्या चौकशीसाठी दादर पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे। 9 जरी वाजले असले तरी या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात अजून देखील पोलीस बंदोबस्त आहे तो बघू शकतो। वरिष्ठ पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। चारही बाजूला जे आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दिसून येत आहेत। सोबतच महिला पोलीस या देखील या ठिकाणी आहेत। सीसीटीव्ही चे जो पोल आहे त्या पोलच्या खाली देखील या ठिकाणी मुंबई पोलीस, दादर पोलीस जे आहेत हे तैनात आहेत। पुतळ्याच्या बाजूला देखील या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात असलेले आपल्याला दिसून येत आहेत। अर्थातच विटंबना जी आहे ती मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची झालेली आहे आणि मात्र आता तपासाला जो आहे तो चांगलाच वेग आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हाय अलर्टवर आहे सध्या हा एरिया। पूर्ण छावणीचं स्वरूप जे आहे या एरियाला आलेला आहे। संध्याकाळची वेळ आहे, बघू शकतो कशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रहदारी ही देखील या ठिकाणी दिसून येत आहे। संध्याकाळचा वेळ आहे, वॉक करण्यासाठी या ठिकाणी अनेक मुंबईकर, दादरकर या ठिकाणी येत असतात आणि अशामध्येच हा प्रकार जो आहे या ठिकाणी घडलेला आहे। दादर येथील शिवाजी पार्क च्या बाजूला असलेला स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आणि याच्यावर मात्र लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। विटंबना जी आहे ती करण्यात आलेली आहे। सोबतच उद्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की उद्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत ते स्वतः या ठिकाणी सीसीटीव्ही जे आहेत ते लावणार आहेत। स्वतःचे सीसीटीव्ही जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत। खरं पाहायला गेलं तर हा पुतळा जो आहे अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे। जयंती असेल किंवा मग अजून असेल त्यावेळेस या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते येत असतात। आज देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार अशा एकीकडे चर्चा सुरू आहेत, यशस्वी चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी देखील या ठिकाणची पाहणी केली, त्यावेळेस किशोरी पेडणेकर या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईतले असतील, मुंबईच्या बाहेरचे असतील ते या ठिकाणी आले होते। सध्या तपासाला वेग आलेला आहे आणि 24 तासात लवकरात लवकर आरोपी शोधा अशा पद्धतीत राज ठाकरे यांनी मागणी देखील केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद शुभम या सगळ्या अपडेट्स बद्दल।